आबासाहेब दमलात? थोडासा अशक्तपणा आहे एवढाच. गुळ पाणी दे. शंभूराज, किती काळजी कराल? संपूर्ण प्रवासात तुम्ही आम्हाला हे आणून देऊ का, ते हवंय का असं विचारत होता. सतत चौकशी सुरू होती तुमची. आम्हाला मध्ये थोडासा घाम काय आला? तुम्ही स्वतः घोड्यावरून पाय उतार होऊन चौरी ढाळली. आबासाहेब, अहो आज तुमच्यामुळे स्वराज्यात सुखाचा वारा वाहतो. मग तुम्हाला घाम आला म्हणून आम्ही चौरी ढाळली, तर त्यात काय मोठी गोष्ट? शंभूराज, इथे गोष्ट मोठेपणाची नाही, इथे गोष्ट आहे ती आमच्या काळजीची. आबासाहेब, हेच आणि अशा अनेक विषयांवर तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या, मनसोक्त चर्चा करायची, म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्या बरोबर इथे बोलावलं. कसं होतं शंभूराज, रायगडावर आम्हाला उसंतच मिळत नाही. आबासाहेब, आम्हालाही खूप खूप बोलायचंय तुमच्याशी. आता आपला इथला मुक्कामही मोठा आहे. आम्ही देखील थांबणार आहोत. निवांत बोलू. छे छे, छत्रपती आजारी आहेत म्हणून युवराजांचा वेळ वाया जाता कामा नये. तुम्ही उद्या सकाळीच रायगडाकडे रवाना व्हायचं. आबासाहेब, आम्हाला खूप गप्पा मारायच्या तुमच्याशी, खूप विषयांवर चर्चा करायची. आजच करू की? ठीक आहे, पण आता आपण विश्रांती घ्या. मोठा प्रवास झाला. तुमच्याशी बोलणं झालं की सगळ्या शेणवटा दूर होईल. आबासाहेब, गप्पा मारून मन तरतरीत होईल. शरीराचं काय? बडा त्रास. शंभूराज, आज रात्रीचा थाळा एकत्र घेऊ. जी आबासाहेब. गडावर छत्रपती आहेत जी. पहारा नीट जागता ठेवा जी. आणि कसल्या बी प्रकारची हायगाई चालणार नाही जी. आणि हो, हाताखालच्या सगळ्या मावळ्यांना सूचना द्या. जी. चौक्या, पहार, मेटी जागती तर ठेवाच जी. पण जरा काही संशयास्पद आढळलं तर लागलीच कळवा. जी. अरे बाबा, ही जोखीम आहे. नाही म्हणजे गडावर महाराज बी आहेत ना युवराज बी आहेत. आणि एक विचारायचं होतं. आता काय? इथे जे जे काय घडल त्याची खडा ना खडा माहिती सुरेशांना पाठवायची हवी नव. बस काय कळतं का? कोणची गोष्ट मोठ्याने बोलावं आणि कोणची हळू? हा, चल जा. हवा आल्हाददायक आहे अजिंक्य ताऱ्यावरची. जी युवराज. वातावरण सुद्धा पोषक आहे. जी जी युवराज. आणि भूक बी चांगली लागते. इथल्या पाण्याला बी चव चांगली. म्हणजे महाराजांनी हवा पालटासाठी योग्य जागा निवडली. वय तर. आणि खरं तर आमची पुण्याई मोठी. महाराजांची सेवा करायची संधी गावली. युवराज, काच आम्हाला पुढे काढूनच आणलाय. कसोय कानात काय तर करायला चाललो होतं. हा म्हणालो. तुम्ही खानसामा आहात. जी. हे पहा, महाराजांना पचायला हलकं जेवण बनवा. जी. काय बनवणार? मुगाचं वरण, भात आणि तूप. आणि तूप संदुकीत आहे ते घ्या. आणखी कोणता जिन्नस बनवणार? माफ करा युवराज, परंतु थोरल्या राणी साहेबांनी महाराजांच्या जेवणाचे जिन्नस आणि कोणत्या दिवशी कोणता पदार्थ बनवून द्यायचा नाही, म्हणजे न्याहारीला काय असावं, दुपारच्या जेवणात काय असावं, रात्रीचं भोजन कसं असावं, हे सगळं सांगून ठेवलंय मला. उत्तम. मातोश्रींनी स्वतः आदेश दिलेत म्हटल्यानंतर आमची काळजी मिटली. या आपण. युवराज, तुमचं आणि महाराजांचं जेवण वेगवेगळं बनवू?
तुमच्यासाठी एक भाजी बनवतो, भारंग्याची भाजी. अहो एकदम चवदार भाजी आहे बघा इकडची, तुम्हाला लय आवडेल. बनवू? येतो. काय हो, काय झालं? खरंच मन होत नाही हो. आज दोघेही गडावर नाहीत. नाहीतर एरवी कसं सगळ्यांची पंगत, ताटात ही भाजी वाढावी ती वाढावी. मग महाराजांनी नको म्हणावं तरी आपण त्यांना थोडीशी घ्या म्हणावं. महाराजांनी कधी भाकरीसाठी नको म्हणावं, पण मग आपण चतकोर घ्या म्हणत अर्धी भाकर वाढावी. हो ना. पण आता काय करत असतील? जेवले असतील आणि महाराज आणि शंभूराजे दोघे सारख्याला वारके. कामात गडले की मग खाणं पिणं सगळं बाजूला राहतं. हे मात्र अगदी खरं. आणि त्यात महाराजांची ही अशी प्रकृती. धाकट्याबाई साहेब, नका चिंता करू. चिंता नाही, पण धाकट्याबाई साहेब, आम्ही स्वराज्याच्या महाराणी आहोत. त्यामुळे दूरचं पाहण्याची कला आम्हालाही अवगत झाली, स्वारींमुळे. म्हणजे महाराज हवा पालट करण्यासाठी जाणार आहेत आणि आपण त्यांच्यासोबत नसणार हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमचे खानसामा संतू बाबा यांना आधीच गडावर पाठवले. त्यामुळे महाराजांच्या खाण्यापिण्याची काळजी करू नका. हे बरं झालं बाई. शिवाय त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही. महाराजांच्या आवडीनिवडी त्यांच्या परिचयाच्या. जगदीश्वरा, त्यामुळे निस्रासपणे खा. सुरुवात करा बघू. आबासाहेब, झोप झाली? मिळाला आराम? झोप लागलीच नाही, पण आराम मात्र नक्कीच मिळाला. आबासाहेब, थोडं तरी झोपायला हवं. आम्हाला कुतुबशहा झोपून देत नाही. ज्या मादंडांना हाताशी धरून आम्ही राजकारण खेळतो आहोत तो आम्हाला सारखा म्हणतो आहे, लवकर या लवकर या. आबासाहेब, कसा आहे दक्षिण मनसुबा? याविषयी देखील आम्ही तुमच्याशी चर्चा करणारच आहोत. आबासाहेब, आम्ही खूप आतुर आहोत हा दक्षिण मनसुबा ऐकायला. शंभूराजे, आपण 3 कारणांसाठी दक्षिण दिग्विजयास निघालो आहोत. त्यातलं पहिलं कारण, कर्नाटकच्या शेरखान लोधी पठाणावर आक्रमण करायचं आणि त्याला संपवायचं. दुसरं कारण, कुतुबशहा अर्थात अबुल हसन कुतुबशहाशी मैत्री करायची. आबासाहेब, नंतर बोल. आणि तिसरं कारण, दक्षिण देशाची सत्ता ही दक्षिणेच्याच हाती राहायला पाहिजे. त्यासाठी कुतुबशाही, आदिलशाही आणि स्वराज्य एकजूट व्हायला हवं. कारण आज ना उद्या तो औरंगजेब दक्षिणेत उतरणार हे नक्की. त्याला संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य हवंय, आणि ते देखील मोगलांचं. आणि त्याच्या बलाढ्य सेनासागरासमोर आपल्याला टिकायचं असेल, त्याचा पराभव करायचा असेल, तर दक्षिणेत एकजूट होणं गरजेचं आहे. आबासाहेब, आपलं स्वराज्य जेव्हा बाळ होतं तेव्हा आपला बिमोड करण्यासाठी आदिलशहानं कितीतरी मातब्बर सरदार पाठवले.
सरदार फतेह खान पहिलं त्याचं आक्रमण. तेव्हा आम्ही 18 वर्षांचे होतो. आम्ही लढलो, पण सारा मावळ आमच्या बरोबर होता. बाजी काका पासलकर, गोदाजी जगताप, भैरूजी चोर, सर्जेराव जेधे आणि प्रत्येकानं पराक्रमाची शर्थ केली. नंतर अफजल खान, मग सिद्दी जोहर, मग रुस्तुमे जमा, बेहलोल खान, कितीतरी मातब्बर सरदार आले आणि सडकून मार खाऊन गेले. आणि आता तुम्ही स्वतः जाताय म्हटल्यानंतर तुमच्यासाठी पायघड्याच घालते. त्याची कारण दोनच: कडक शिस्त आणि कठोर नियम. म्हणूनच आपली सामान्य जनता स्वराज्यासारखी महाबलाढ्य शक्ती निर्माण करू शकली. काय दिसतोय का अजिंक्य तारा? या मोरपंत या. नाही म्हणलं एवढी टक लावली अजिंक्य ताऱ्याकडे. कानोसा घेत होतो. कानोसा? एवढ्या लांबून? अहो, एवढी एकच तर गोष्ट आहे लांबून घेण्याची. कानोसा? कानोसा घेतोय, पण महाराजांच्या मनाचा थांग लागणे कठीण. हो ना. नाही म्हणजे नाही समजलं युवराजांना सोबत घेऊन जाण्याचे कारण. कारण काय आज ना उद्या कळणारच. राजकारणात कुणी कितीही दडवले तरी ते कळतेच. पण मी काय म्हणतो, कळेल ना कळेल, पण आपण मात्र जोमानं काम करायला सुरुवात केली पाहिजे. कामच करणार आहे आपण, पण त्या अगोदर काही गोष्टींचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे. तो लागेल लवकरच. म्हणजे थोडं सबुरीने घ्या मोरोपंत. लोकांना सबुरी नाही, त्यात आम्ही त्यांच्या तावडीत कधीच सापडलो नाही. म्हणून आता ते तुम्हाला धरतील. आम्हाला? होय, तुम्हाला. पण आबासाहेब, आम्ही तर कुणाच्याही अध्यात्मध्यात नसतो. तेच लोकांना आवडत नाही शंभूराज. शंभूराज, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय इथला व्यवहारच पुढे सरकत नाही. अशा जगात आपण राहतो. ते तुम्हाला कचाट्यात पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील, पण तुम्ही नेहमी सतर्क राहा. शंभूराजे, आमचे शत्रू वेगळे होते, तुमचे शत्रू वेगळे आहेत. आमचे शत्रू आम्हाला दिसत होते, तुमचे शत्रू तुम्हाला दिसणार नाही. कारण तुमच्या शत्रूला हे पक्क ठाऊक आहे की तुमच्या ज्ञानापुढे, बुद्धीपुढे, तुमच्या पराक्रमापुढे त्यांचा निभाव लागणार नाही. आणि म्हणूनच ते तुमच्यावर छुपे हल्ले करतील. शंभूबा, सदैव सतर्क राहा. क्षणभरही गाफील राहू नका. जी आबासाहेब. स्वराज्य तर उभं राहिलं, पण स्वराज्यात आजही अशी काही माणसं आहेत ज्यांना अजूनही गुलामगिरीच पसंत आहे. त्यांनी मोगली सवयींच्या विषमतेच्या झोली पांघरल्यात. लाचारीच्या रंगानं शिंग रंगवून घेतलेत स्वतःचे. कदाचित दृष्टीभ्रम होईल तुमचा, पण तरीही त्या शिंगांचा रोख मात्र पोटाच्याच दिशेनं असेल, हे लक्षात ठेवा. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या दोघांमध्येही एकवाक्यता असायला हवी. नेहमी आपल्या घरात मेळ असायला हवा, नाहीतर आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे आपल्या घराचा बालेकिल्ला हा भक्कम असायला हवा. असं म्हणतात, जग वाकडं असलं तरी मुलूक वाकडा असू नये. मुलूक वाकडं असलं तरी गाव वाकडा नसावा. गाव वाकडं असलं तरी घर वाकडं नसावं. एक घर जर संपूर्ण शक्तीनिशी खंबीरपणे मागे उभं राहिलं तर काय बेशाद्या कोणाची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची. खरंय आबासाहेब. आपल्या घरात परिवाराबरोबरच मंत्री, सरदार देखील आहे. त्यांच्याशी चांगलं सूत जमवा, त्यांना प्रिय व्हा. सैनिकांमध्ये तुम्ही प्रिय आहातच, आम्हाला ठाऊक आहे, आणि आम्हाला त्याची काळजी नाही.
चला शंभूराजे, आता पुढच्या तयारीला लागा. आम्ही लवकरच गडावर परतू, पण तुम्ही मात्र उद्या सूर्योदयालाच रायगडाकडे रवाना व्हा. आबासाहेब, मग आपल्या बरोबर इथे कोण? आमच्या बरोबर आमची नेहमीचेच माणसं आहेत. तुम्ही नका काळजी करू. आबासाहेब, आम्ही 2-3 दिवसानंतर निघतो. नाही शंभूराजे, आता पुन्हा भावनांना थारा द्यायचा नाही. उद्या सूर्योदयालाच निघा. आणि आता दक्षिण मोहिमेचं नेतृत्व हे तुमच्या अखत्यारीत आहे. आम्ही मोहिमेत असू, पण पालखीत. आम्ही हाती तलवारही घेणार नाही. आम्ही फक्त पाहणार आहोत ती तुमची तलवार. आम्ही पाहणार आहोत तुमचा पराक्रम. आबासाहेब, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता? आपण आम्हास लढताना पाहावं, आमची तलवार चालताना पाहावी, आम्हाला शत्रूच्या रक्तानं न्हालेलं पाहावं, हीच तर आमची इच्छा होती. या मोहिमेचं संपूर्ण नेतृत्व आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत. आबासाहेब, आपला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. हे नेतृत्व तुमच्या खांद्यावर टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे तो औरंगजेब. तुमच्या नेतृत्वाने आम्हाला त्यास इशारा द्यायचा आहे. तुमच्या रूपानं आणखीन एक सवाई शिवाजी दख्खनवर येऊन उभा राहिलाय याची त्याला जाणीव व्हावी, म्हणून आमचा हा प्रयत्न. आबासाहेब, आता आराम करा. दुसरा प्रहर सुरू झालाय. शंभूराजे, आम्ही दिवस आणि रात्र वेगळे कधीच मानले नाही. थोडासा थकवा आलाय, पण खरं तर तुमच्याशी अजून खूप बोलायचं. या बसा. आबासाहेब, आता आम्ही ऐकणार नाही. आराम करावा. शंभूराजे, असा निवांतपणा मिळत नाही. आपण लवकरच गडावर येणार आहात ना, तेव्हा बोलू. ठीक. पण तुम्ही सूर्योदयालाच निघणार आहात. मोहिमेची तयारी जोरात सुरू करा. आबासाहेब, आपण रायगडावर याल तेव्हा फौज खडी असलेली दिसेल. शगदम. आता तुम्ही देखील थोडा आराम करा. आणि उद्या निघताना पुन्हा भेटण्याची आवश्यकता नाही. काळजी घ्या. जी धनी, मी पुढे निघतो. वाट निघतच ऐकत बघा. फौजेच्या एका तुकडीला 10 कासऱ्याचं अंतर धरून आमच्या मागे चालायला सांगा. जी धनी. कोणतीही गफलत होऊ देऊ नका. सावध असा. जी युवराज, चिंता नसावी. पण तुरुंडीसांनी आम्हाला सर्व सूचना दिल्यात. आज असं का होतं? मथुरेत आमचा निरोप घेताना महाराजांचा पाय निघत नव्हता, कारण तेव्हा आम्ही संकटात होतो. आणि आता महाराज स्वराज्यात आपल्याच किल्ल्यावर आहे, तरी महाराजांना सोडून आमचा पाय का निघत नाही?